Class 6 Subject Math Chapter number 11 Ratio and Proportion Part number 2 Question number 3 आपल्याला बघायचा आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 आणि 2 बघितलाय. आता क्वेश्चन नंबर 3 बघूया. Rima has 24 notebook and 18 books. Find the ratio of notebook to book. बघा याचा मीनिंग काय होईल. रीमा जवळ 24 नोटबुक आहे आणि 18 पुस्तके आहे. बुक मीन पुस्तके आहे. तर आपल्याला वहीचे आणि पुस्तकाचे गुणोत्तर काढायचे आहे. तर बघा आता या ठिकाणी रेशो काढताना आपल्याला नोटबुक टू बुक म्हटलेलं आहे. म्हणून आधी आपल्याला काय घ्यावं लागेल. नोटबुक. टोटल नंबर ऑफ नोटबुक अँड टोटल नंबर ऑफ बुक म्हणजेच नोटबुक टू बुक हा रेशो आपल्याला काढायचा आहे. तर फर्स्ट नंबर काय आहे 24 नोटबुक अँड सेकंड नंबर आहे 18 बुक. 24 अपॉन 18. आता हे दोनही जे नंबर आहेत हे 6 ने डिव्हिजिबल आहे. म्हणून आपण आता याला 6 ने डिवाइड करणार आहोत. 24 डिवाइड 6 अँड 18 डिवाइड 6. 6 4 जा 24 अँड 6 3 जा 18. म्हणजेच आपल्याला आन्सर काय मिळालाय 4:3. द रेशो ऑफ नोटबुक टू बुक विथ रीमा इज 4/3 म्हणजेच 4:3. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4. तर बघा आता क्वेश्चन नंबर 4 बघूया आपण. 30 cricket player and 20 kho player are training on a field. What is the ratio of cricket player to total number of player? तर बघा याचं मीनिंग काय होईल. मैदानामध्ये क्रिकेटचे 13 खेळाडू आहेत आणि खो खोचे 20 खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत. तर क्रिकेटच्या खेळाडूचे एकूण खेळाडूशी असलेले गुणोत्तर आपल्याला विचारलेले आहे. बघा आता आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की क्रिकेट खेळणारे जे प्लेयर आहेत ते किती आहे 30 आहे आणि खो खो खेळणारे जे प्लेयर आहेत ते 20 आहे. परंतु आपल्याला रेशो काय विचारलेला आहे हे आपल्याला बघायचं आहे. व्हॉट इज द रेशो ऑफ क्रिकेट प्लेयर टू टोटल नंबर ऑफ प्लेयर. म्हणजेच आपल्याला रेशो विचारलेला आहे क्रिकेट प्लेयर आणि एकूण खेळाडूचे गुणोत्तर आपल्याला विचारलेले आहे. म्हणून आपल्याला सोल्युशन सॉल्व करताना काय करायचं आहे. टोटल नंबर ऑफ प्लेयर आधी लक्षात घ्यायचं आहे. टोटल नंबर ऑफ प्लेयर कसे काढायचे तर क्रिकेट प्लेयर प्लस खो खो प्लेयर आधी आपण टोटल नंबर ऑफ प्लेयर काढून घेऊया. म्हणजेच काय होईल 30 प्लस 20 इज इक्वल टू 50. आता आपल्याला टोटल नंबर ऑफ प्लेयर मिळालेले आहे. टोटल प्लेयर काय होईल रेशो ऑफ क्रिकेट प्लेयर टू द टोटल नंबर ऑफ प्लेयर. आता आपल्याला ह्याचा रेशो काढायचा आहे. म्हणून नंबर ऑफ क्रिकेट प्लेयर अँड टोटल नंबर ऑफ प्लेयर म्हणजेच आधी आपल्याला काय घ्यायचं आहे क्रिकेट प्लेयर घ्यायचे आहे. क्रिकेट प्लेयर आपल्याला माहित आहे किती आहे 30 आणि टोटल नंबर ऑफ प्लेयर म्हणजेच आपल्याला क्रिकेट प्लेयर आणि खो खो प्लेयर यांची काय करायची आहे ऍडिशन करायची आहे. ती काय 50. म्हणून आपल्याला रेशो काढताना 30/50 हा नंबर घ्यायचा आहे. 30/50 या दोन्ही नंबरला कशाने डिवाइड करता येईल 10. म्हणून आन्सर काय 30 डिवाइड बाय 10 इज इक्वल टू 3 अँड 50 डिवाइड बाय 10 इज इक्वल टू 5. म्हणजेच रेशो इन 3/5. द रेशो ऑफ क्रिकेट प्लेयर टू टोटल नंबर ऑफ प्लेयर इज 3/5 म्हणजेच 3:5. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 बघूया आपण. बघा या ठिकाणी काय दिलं आहे. स्नेहल हॅज अ रेड रिबन दॅट इज 80 centimeter long and blue ribbon 2.20 meter long.
What is the ratio of length of the red ribbon to that of the blue ribbon? बघा या ठिकाणी याचं मीनिंग बघूया. स्नेहलकडे 80 सेंटीमीटर लांबीची लाल रंगाची रिबन आहे व आणि 2.20 मीटर लांबीची निळी रिबन आहे. तर लाल रिबनच्या लांबीचे निळ्या रंगाच्या रिबनशी असणाऱ्या लांबीचे गुणोत्तर आपल्याला विचारलेले आहे. तर बघा या ठिकाणी रेशो काढताना आपल्याला पहिले क्वांटिटी इक्वल असणे आवश्यक आहे. तर रेड रिबनची जी आपल्याला क्वांटिटी दिली आहे ती सेंटीमीटर मध्ये दिलेली आहे आणि ब्ल्यू रिबनची क्वांटिटी मीटर मध्ये दिली आहे. तर आपल्याला आधी ही क्वांटिटी इक्वल करणे आवश्यक आहे. आता तुम्हाला माहित आहे की 1 मीटर म्हणजे काय, तर 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर होते, 100 सेंटीमीटर होते, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर लेंथ ऑफ रेड रिबन इज इक्वल टू 80 सेंटीमीटर. म्हणजेच लाल रिबनची जी लेंथ आहे ती आहे 80 सेंटीमीटर. लेंथ ऑफ ब्ल्यू रिबन 2.20 मीटर. आता इथे काय आहे, मीटर आहे, क्वांटिटी वेगळी आलेली आहे म्हणून याला आपण इक्वल क्वांटिटी मध्ये घेणार आहोत. तर काय करावं लागेल आपल्याला, 2.20 मल्टिप्लाय 100, कारण की आपल्याला हे सेमी मध्ये करायचं आहे म्हणून आपण इथे 100 ने मल्टिप्लाय केलं आहे. तर आपल्याला याची सेंटीमीटर मध्ये क्वांटिटी काय मिळालेली आहे, 220 सेंटीमीटर. तर बघा आता दोन्ही नंबरची क्वांटिटी काय झाली आहे, इक्वल झाली आहे, 80 सेंटीमीटर अँड 220 सेंटीमीटर. तर आता आपल्याला रेशो काढता येईल. Therefore the ratio of length of the red ribbon to that of blue ribbon. आता आपण काय करणार आहोत, रेड रिबन आणि ब्ल्यू रिबन याचा रेशो काढणार आहोत आणि दोन्ही लेंथ आपल्याला सेंटीमीटर मध्ये मिळालेले आहे. काय होईल, 80 सेंटीमीटर अँड 220 सेंटीमीटर. आता बघा या दोन्ही नंबरला आपल्याला 20 ने डिवाइड करता येते म्हणून काय होईल, 80 डिवाइड बाय 20 अँड 220 डिवाइड बाय 20. बघा दोन्ही नंबरला आपण 20 ने डिवाइड केलं, काय 24 जा 80 अँड 220 ला 20 ने डिवाइड केल्यानंतर आन्सर काय 11. म्हणजे आपल्याला आन्सर काय मिळाले, 4/11. Therefore the ratio of the length of the red ribbon to that the blue ribbon is 4/11. म्हणजेच आपल्याला रेशो काय मिळालेला आहे, 4:11. त्यानंतर 6 नंबर बघायचा आहे आपल्याला. शुभम एज टुडे इज 12 years and his father is 24 years. Shubham's mother is younger than his father by 6 years. Find the following ratio. बघा या ठिकाणी आपल्याला 3 क्वेश्चन विचारलेले आहे. एकाच एक्झाम्पल मध्ये 3 क्वेश्चन विचारलेले आहे. फर्स्ट क्वेश्चन काय विचारला आहे, रेशो ऑफ द शुभम एज टुडे टू हिज मदर एज टुडे. त्यानंतर सेकंड विचारलेला आहे, रेशो ऑफ द शुभम्स मदर एज टुडे टू हिज फादर एज टुडे. अँड थर्ड क्वेश्चन विचारलेला आहे, द रेशो ऑफ शुभम एज टू हिज मदर एज व्हेन शुभम हॅज 10 years. तर बघा आधी आपण या क्वेश्चनचं मीनिंग समजून घेऊया. शुभम एज टुडे 12 years. या ठिकाणी शुभमचे आजचे जे वय आहे ते काय आहे, 12 years आहे आणि शुभमच्या वडिलाचे आजचे वय आहे 42 years. शुभम मदर इज यंगर दॅन हिज फादर बाय 6 years. म्हणजेच याचा अर्थ काय होतो की शुभमची आई त्याच्या वडिलांपेक्षा 6 वर्षांनी कशी आहे, लहान आहे. तर अगदी आपल्याला
यांचं वय काय आहे हे समजून घ्यायचं आहे. तर बघा, शुभम एज टुडे 12 इयर, म्हणजे शुभमचं आजचं वय जे आहे ते 12 वर्ष आहे. शुभम्स फादर एज, त्याच्या वडिलांचे आजचे वय जे आहे ते आहे 42 इयर्स, म्हणजे 42 इयर्स में 42 वर्षाचे वय आहे. आता त्याच्यामध्ये पहा काय म्हटलं आहे, शुभम मदर इज यंगर दॅन हिज फादर बाय 6 इयर, म्हणजे शुभमच्या आईचे वय त्याच्या वडिलापेक्षा 6 वर्षांनी कसे आहे, कमी आहे. म्हणून आपल्याला इथे काय करावं लागेल, 42 मायनस 6 इज इक्वल टू 36 इयर्स. म्हणजे बघा, आता आपल्याला तिघांचे वय माहित झालेले आहे. शुभमचे वय काय आहे, 12 इयर्स 12 वर्ष, त्याच्या वडिलांचे आहे 42 इयर्स म्हणजे 42 वर्ष, आणि शुभमची जी मदर आहे ती वडिलांपेक्षा 6 वर्षांनी कशी आहे, लहान आहे. म्हणजेच तिचे वय काय होईल, 42 मायनस 6 इज इक्वल टू 36 इयर. म्हणजे आपल्याला आता तिघांचे वय माहित झाले आहे. तर आता आपण रेशो काढूया फर्स्ट नंबरचा. काय आहे, रेशो ऑफ शुभम एज टुडे टू हिज मदर एज टुडे, म्हणजे शुभमचे वय आणि त्याच्या आईचे वय याचा आपल्याला रेशो विचारलेला आहे. तर शुभमचे वय काय होईल, 12 इयर्स आणि त्याच्या आईचे वय 36. तर बघा, या दोन्ही नंबरला 12 ने डिवाइड करायचं आहे. 12 1 जा 12 and 36 डिवाइड बाय 12, 12 3 जा 36. म्हणजेच आपल्याला आन्सर काय मिळालाय, 1/3. फर्स्ट नंबरचा आन्सर बघा, द रेशो ऑफ शुभम एज टुडे टू हिज मदर एज टुडे इज 1/3, म्हणजेच 1:3. त्यानंतर सेकंड क्वेश्चन काय विचारला आहे, रेशो ऑफ शुभम मदर एज टुडे टू हिज फादर एज टुडे, म्हणजेच शुभमच्या आईचे आजचे वय आणि वडिलांचे आजचे वय यांचे आपल्याला गुणोत्तर विचारलेले आहे. आता आपल्याला शुभमच्या आईचे वय माहित आहे काय आहे, 36 इयर, आणि शुभमच्या वडिलांचे वय 42 इयर्स. आता या दोघांनाही कशाने भाग जातो, 6 ने. म्हणून आपण रेशो काढणार आहोत, शुभम्स मदर एज टुडे अँड शुभम्स फादर एज टुडे, म्हणजे दोघांच्या आजच्या वयाचा आपल्याला रेशो घ्यायचा आहे. 36/42 डिवाइड बाय 6. 36 डिवाइड बाय 6, 6 6 जा 36 and 42 डिवाइड बाय 6, 6 7 जा 42. म्हणजेच आपल्याला रेशो काय मिळाला आहे, 6/7. आन्सर काय, देअरफॉर द रेशो ऑफ शुभम्स मदर एज टुडे टू हिज फादर एज टुडे इज 6/7, म्हणजे 6:7 हा रेशो मिळालेला आहे. त्यानंतर थर्ड नंबर, तिसरा प्रश्न बघा काय विचारलाय, शुभम एज टुडे इज 12 इयर्स and his mother age is 36 year. Hence, Shubham age was 10 year. His mother age is 34 year. बघा, आता या ठिकाणी जेव्हा शुभम 12 इयर्सचा होता तेव्हा त्याच्या आईचे वय काय होते, 36. आता जेव्हा शुभम 10 वर्षाचा होईल तेव्हा त्याच्या आईचे वय सुद्धा 2 वर्षांनी काय होईल, कमी होईल. म्हणून आपल्याला इथे काय करावं लागेल, शुभम मदर इज 36 मायनस 2 इज इक्वल टू काय होईल, 34. म्हणून आपण रेशो काढताना काय घेणार आहोत बघा, रेशो ऑफ शुभम एज टू हिज मदर एज व्हेन शुभम वॉज 10 इयर्स. जेव्हा शुभम 10 वर्षाचा आहे तेव्हा त्याच्या आईचे वय काय, 34. कारण म्हणून आपण याचा रेशो काढताना काय घेणार आहोत, शुभम एज अपॉन शुभम्स मदर एज 10/34. 10/34. आता बघा, या दोन्ही नंबरला कशाने डिवाइड करायचं आहे, 2 ने. 10 डिवाइड बाय 2 and 34 डिवाइड बाय 2. तर काय येईल, 10 ने 2 ला डिवाइड केलं, 2 5 जा 10 आणि 34 डिवाइड बाय 2, आन्सर इज 17. म्हणजेच आपल्याला आन्सर काय मिळाला आहे,
5/17. Therefore, the ratio of Shubham age to his mother age when Shubham was 10 years old is answer in 5/17. बघा याचं मिनिंग होईल, जेव्हा शुभमचे वय 10 वर्ष होते तेव्हा त्याच्या आईचे वय काय होते 34 इयर्स, म्हणून त्याचा रेशो येईल 5/17. अशा प्रकारे आपल्याला हा प्रॅक्टिस सेट कंप्लीट करायचा आहे. प्रॅक्टिस सेट नंबर 28 कंप्लीट झालेला आहे.